वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला. सगळे अकोलाचे नागरिकांसोबत आता बोलत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता तापमध्ये खूप वाढ झालेली आहे. आपला जिल्ह्याचे ॲव्हरेज तापमान आहे ते 44 आम्ही बघतो. त्याच्यामुळे प्रशासनने काही दखल घेतली आहे की उष्माघाताबद्दल आपले सगळे नागरिकांमध्ये थोडीशी प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे. त्याच्यासाठी आपले जो प्रादेशिक मौसम विभाग नागपूरची सूचना आम्हाला दिली जात आहे ते आम्ही त्याची आम्ही ब्रॉडकास्टिंग करतो. सगळे वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची माहिती आम्ही टाकतो. तसंही आम्ही जो डू आणि डोंट हा कालावधीमध्ये काय केला पाहिजे आणि काय नाही केला पाहिजे असा एसओपी आपल्याला भेटलाय. ते एसओपीची प्रसार प्रसिद्धी होर्डिंग पॅम्फलेट एक याच्याप्रमाणे आम्ही केलेली आहे. आपले जो पीएचसी आहात तिथे आम्ही ते याची प्रसिद्धी केलेली आहे. तसंही आपला जो हीट स्ट्रोक बद्दल आम्ही आपली जो प्रिलिमिनरी तयारी होती याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतली आहे. इनफॅक्ट कालच आम्ही सगळे डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशन मीटिंग ठेवली आहे. त्याच्यात आम्ही नगरपालिकाचे मुख्याधिकारी तसंही महानगरपालिकाचे म्युन्सिपल कमिशनर आरोग्य विभाग सगळ्यांची कोऑर्डिनेशन मीटिंग ठेवली आहे आणि त्यांना आम्ही आम्ही तालुका स्तरावर टीम्स केलेली आहे. त्याच्यात बीडीओ, तहसीलदार आणि शिक्षण अधिकारी, तालुका हेल्थ ऑफिसर यांची टीम केलेली आहे. यांची संयुक्त जबाबदारी राहणार आहे एक तो प्रचार प्रसिद्धीबद्दल. कारण आम्ही जो उष्माघातचा विषय आहे त्याला तेवढा सिरियसली घेत नाही. आम्ही एवढे जो हाय टेम्परेचर मध्ये पण आम्ही बाहेर जातो. तो जो लहान लहान विषय आहे याची जरी काळजी घेतली तर आम्ही उष्माघातापासून वाचू शकतो. याच्याबद्दल आपली जो प्रशासनाची तयारी आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. आम्ही सगळे जो पीएचसीस आहात, रूरल हॉस्पिटल आहात, सब सेंटर्स आहात तिथे स्पेशल बेडची तयारी केलेली आहे. 135 बेड आम्ही उष्माघाता रुग्णासाठी राखीव ठेवले आहे. तसंही सूचना अशी दिली गेली आहे की जो आपली कोचिंग क्लासेस आहे किंवा जे ठिकाणी खाजगी शाळा आता जे चालू आहे तिथे पण मुलांसाठी व्यवस्थित कूलिंगच्या तयारी आहे किंवा नाही, पाणीची तयारी आहे किंवा नाही. तसंही महानगरपालिकाने शेड्स लावलेले आहे. पिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था पब्लिक प्लेसेसवर केलेली आहे. शीत कक्षाची स्थापना केलेली आहे. तसंही आपले जो आरोग्य साठी रुग्णालय आहे तिथे पण आयव्ही फ्लुइड, आईस पॅक, ORS आणि दुसरे औषध जे उष्माघाता चे जो मरीज असतात त्यांच्यासाठी औषध ठेवली आहे. सांगण्याचा प्रयोजन हा आहे की जेव्हा तुम्हाला असं वाटतंय याची जो सिम्पटम तुम्हाला वाटते तो तुम्हाला रुग्णालय जायचं आहे असं लाईटली नाही घ्यायचं आहे कारण हा खूप सिरियस विषय असू शकते. मौसम विभागाकडून प्राप्त आवश्यक सूचना अशी आहे की आपल्याला 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसंही तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कमी टाळावी. आम्ही जो आपले फॅक्टरीज आहात तिथे पण इन्स्ट्रक्शन दिले की आपले मजदूरांसाठी पाण्याची व्यवस्था, कूलिंगची व्यवस्था, MIDC मध्ये असलेले आपले फॅक्टरीज तिथे तशी व्यवस्था करायची आणि शक्य असेल तर जो आपला काम करण्याचा जो वेळ आहे त्याच्यात चेंजेस करायचे. सकाळपासून थोडा अर्ली 6 वाजेपासून ते काम जरी सुरू केलं आणि मध्ये 3-4 तास थोडासा ब्रेक दिला तर हे सगळे जेव्हा आम्ही काळजी घेतली तर नक्की 2-3 महिने जो आपले पुढचे ज्याच्यात आपल्याला जास्त तापमान अपेक्षित आहे तो आम्ही उष्माघात पासून वाचू शकतो. तसंही लहान उन्हात वाहने शक्यतो चालू नये आणि संध्याकाळी जे काम तुमचे आवश्यक काम आहे ते केले पाहिजे. हे जो 12 ते 4 ची वेळ आहे त्याच्यात बाहेर काम कमी करणे याच्या काळजी सगळ्यांना घेतली पाहिजे. खूप ऊन असते त्याच्यामुळे 11:30 ची वेळ केलेली आहे. पण दुसरं आम्ही काल महानगरपालिका सोबत हा पण डिस्कस केला होता की आता जो नवीन सेशन मोस्टली तो आपले एक्झाम्स चालू आहे त्याच्यामुळे शाळा चालू आहे. याची नंतर ते समर वेकेशनमुळे शाळा आपली बंदच होणार आहे. जिल्हा परिषद मध्ये पण एक्झाम एकदा झाली त्याची नंतर बंद होणार आहे. तो हार्डली 1 आठवड्याचा विषय आहे. त्याची नंतर समर वेकेशन सुरू होणार.